ही हत्या झाली, ही घटना कुठेही होता कामा नये आणि महत्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाचा नराधामाचा तिसरा गुन्हा होता. मग जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली? दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली? आमची लेक, एवढी गोड चिमुरडी आमची लाडकी, तिची हत्या होईस्तोवर थांबलं होतं का महाराष्ट्राचं सरकार? काल पोलिसांनी अतिशय यंत्रणा लावली, पण हीच यंत्रणा जर पहिल्याच गुन्ह्यानंतर या नराधामाला फाशी मिळाली असती तर पुढच्या 2 महाराष्ट्राच्या लेखी वाचल्या नसत्या का? त्यामुळे मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत.